नेवासा पोलीस ठाण्यात मनसेकडून निवेदन. नेवासा फाट्यावर महिलेचा मृत्यू, डॉक्टरांची चौकशी करा आणि हॉस्पिटलचा परवाना रद्द करा. मनसेकडून नेवासा पोलिसांना निवेदन. साई सेवा हॉस्पिटल, नेवासा फाटा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रेशमा शामू इर्ले या महिलेचा चुकीच्या भूल दिल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या धक्कादायक घटनेनंतर वडार समाजाच्या वतीने बिट्टू लष्करे, सुनील धोत्रे तसेच नातेवाईकांच्या वतीने आक्रोश निर्माण होऊन लोकशाहीच्या मार्गाने नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन यापूर्वी देण्यात आले होते, परंतु अद्यापपर्यंत काही कारवाई न झाल्यामुळे आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नेवासा पोलीस स्टेशन गाठत संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून हॉस्पिटलचा परवाना तात्काळ रद्द करण्याची आक्रमक मागणी करणारे निवेदन सादर केले. डॉक्टर त्रिभुवन आणि डॉक्टर चावरे यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेने आपल्या निवेदनात स्पष्टपणे केला आहे. तसेच 4 ते 5 दिवसांच्या आत या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव संजय नवथर, तालुकाध्यक्ष दिगंबर पवार, शहराध्यक्ष रवींद्र पिंपळे, शहर संघटक दादा देशमुख, शहर सचिव योगेश साळवे, शहर उपाध्यक्ष तुषार गायकवाड आणि विलियम गायकवाड यांच्या सह्या आहेत. सदर प्रकरणामुळे नेवासा तालुक्यात संतप्त वातावरण निर्माण झाले असून आता पोलीस प्रशासन या प्रकरणात काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट.